मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, हे जे आपल्यासमोर एन्ड्रो-TZ 100 ml चा सस्पेन्शन आहे। मित्रांनो, हे जे सस्पेन्शन आहे याचं काय काम करतं आणि हे कशामध्ये आपण देऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हे एन्ड्रो-TZ एन्ड्रोफ्लेक्झोसिन आणि टिंडाझोल हे ओरल सस्पेन्शन आहे। मित्रांनो, हे एक प्रोवेट कंपनीची लिक्विड आहे। प्रोवेट कंपनी हे केरळची कंपनी आहे। मित्रांनो, हे आपण पाहू शकता। ठीक आहे मित्रांनो, याचे MRP पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आणि एक्सपायरी पण पाहू शकता मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, हे मित्रांनो एन्ड्रोफ्लेक्झोसिन आपण भेड, बकरी आणि कोंबड्यामध्ये, पोल्ट्रीमध्ये गायला देऊ शकतो मित्रांनो। मित्रांनो, याचा उपयोग म्हणजे हे एक अँटीबायोटिक मेडिसिन आहे। ओरल सस्पेन्शन आहे मित्रांनो। हे भेड, बकरीमध्ये जेव्हा ताप होतं, भेड, बकरीमध्ये ताप येतं, सर्दी, खोकला राहतं, त्याच्यामध्ये हे उपयोगी मेडिसिन आहे मित्रांनो। हे ओरल सस्पेन्शन आहे, याला आपण देऊ शकतो मित्रांनो। हे औषध मित्रांनो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी प्रोटोझोआ वाला औषध आहे मित्रांनो। आता आपल्याकडे थंडी चालू आहे, तर बकऱ्यामध्ये सर्दीचं प्रमाण जास्त वाढलं आहे, तर याच्यावर उपाय म्हणून हे औषध आपण बकरीमध्ये दिलं तर याचं चांगलं बकऱ्यांमध्ये फायदा होत आहे मित्रांनो। हे औषध आपण कोंबड्यामध्ये पण देऊ शकतो, जसं की CRD मध्ये, कोरेझामध्ये देऊ शकतो। ठीक आहे मित्रांनो, याचा रिझल्ट पुष्कळ चांगला आहे। याच्यामध्ये मित्रांनो एन्ड्रोफ्लेक्झोसिन हे 10% आहे, टिंडाझोल आहे 18%। हे ओरल सस्पेन्शन आहे, याचा बहुत चांगला रिझल्ट आपल्याला मिळतं मित्रांनो। ठीक आहे, एन्ड्रोफ्लेक्झोसिन पर ml मध्ये 100 mg आहे आणि टिंडाझोल आहे 180 mg पर ml मध्ये। ठीक आहे मित्रांनो, तर हे औषध आपण बकरीमध्ये 1 ml 10 kg बॉडी वेट पर्यंत देऊ शकतो मित्रांनो, आणि पोल्ट्रीमध्ये 1 ml 2 लिटरमध्ये आपण पाण्यामध्ये कोंबडीला म्हणजे पोल्ट्री फॉर्ममध्ये देऊ शकतो मित्रांनो। ठीक आहे, याचा रिझल्ट पोल्ट्रीमध्ये CRD मध्ये वापरलं जातं, म्हणजे की बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्यांच्या आतड्यामध्ये कोणचा इन्फेक्शन झालं त्याच्यामध्ये आपण हे उपयोग करू शकतो। याचा चांगला रिझल्ट आहे मित्रांनो, मी वेटनरी डॉक्टर आहे आणि जास्त तर मी हे औषध रिकमेंड करतो पुष्कळशा पोल्ट्री फार्ममध्ये। आणि आता सध्या तर बकरीमध्ये PPRचे लक्षण जास्त तर दिसत आहे। PPRचे लक्षण म्हणजे सर्दी, ताप, खोकला, याच्यामध्ये पण हे चांगला रिझल्ट देतं। त्याच्यामध्ये दस्त पण कमी होतं मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, तर याच्यानंतर आपण पाहू मित्रांनो, हे जे टॅबलेट आहे आणि हे बोलस आहे मित्रांनो। एन्ड्रोफ्लेक्झोसिन आणि टिंडाझोल हे बोलस आहे मित्रांनो। ठीक आहे, हे पण प्रोवेट कंपनीची आहे मित्रांनो। याचा पण रिझल्ट चांगला आहे। पशुमध्ये आपण गाय, बकरी, कुत्र्याला पण देऊ शकतो मित्रांनो। याचा रिझल्ट मित्रांनो बहुत चांगला आहे मित्रांनो। हे सेम कंटेन आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे मित्रांनो, आणि हे बोलस फॉर्ममध्ये आहे। ठीक आहे, या बोलसमध्ये एन्ड्रोफ्लेक्झोसिन आणि टिंडाझोल हे कंटेन आहे। ठीक आहे, आणि हे ब्रॉड स्पेक्ट्रम बोलस आहे। ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह
या दोन्ही बॅक्टेरियावर हे बोलस काम करतं. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, यदि कोणत्या जनावराला कोणतेही इन्फेक्शन झाले, बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले असेल, तरी पण आपण हे बोलस देऊन पशुमध्ये चांगला रिझल्ट घेऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. जसे की डायरिया झाला असेल तरी पण आपण हे देऊ शकतो, आणि आतड्यामध्ये इन्फेक्शन झाला असेल किंवा जास्त तर डायरियामध्ये आपण हे टॅबलेट आपण यूज करू शकतो. आणि कोणचे पण वेटनरी डॉक्टर जसं दस्तमध्ये हे टॅबलेट लिहूनच देतात. ठीक आहे मित्रांनो. तर हे बोलस जनावरांमध्ये आपण देऊ शकतो. हे बोलस आपण मस्टायटिसमध्ये पण देऊ शकतो, सर्दीमध्ये पण देऊ शकतो मित्रांनो, तापमध्ये पण देऊ शकतो, बकरीमध्ये, गायामध्ये मित्रांनो देऊ शकतो. ठीक आहे. आणि हे बोलस प्रायव्हेट आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये देऊ शकतो. मोठ्या जनावरांना हे 2 बोलस आपण देऊ शकतो मित्रांनो. आणि लहान जसे आपण हे डॉगला पण देऊ शकतो मित्रांनो. हे टॅबलेट आहे. सेम कंडिशनमध्ये हे आपण डॉगमध्ये पण देऊ शकतो मित्रांनो. हे टॅबलेट आहे. हे याच्यामध्ये 10 टॅबलेट आहे मित्रांनो. हे टॅबलेट आपण डॉगमध्ये, दस्तमध्ये किंवा दुसरे काही पण इन्फेक्शन झाले असेल तरी पण हे टॅबलेट आपण डॉगला पण देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. हे मित्रांनो बोलस पण आहे. हे बोलस आहे आणि हे टॅबलेट आहे. आपण डॉगमध्ये, बकरीमध्ये पण देऊ शकतो. हे मित्रांनो एक टॅबलेट जवळपास 15 किलो वजनीच्या कुत्र्याला आणि बकरीला आपण देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. सेम कंटेन आहे, सेम उपयोग आहे यांचा तिघांचा पण. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला, पशुसमाधान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.